छत्तीस जिल्हे 36 रिपोर्टरमधून आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेतला। आता वळूया पुढच्या रिपोर्टकडे। पाणीपुरी बस नाम ही काफी है। फास्ट फूडच्या जमान्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे पाणीपुरी। भरपेट पाणीपुरी खाल्ल्यानंतरही प्लेट पुढे करून भैया थोडा पाणी देना असं म्हणणारे कमी नाहीत। मात्र पाणीपुरीचं हेच टेस्टी पाणी तुमचं आरोग्य बिघडवू शकतं। या पाण्यात ऍसिड मिसळलेलं असू शकतं। कारण याबाबत सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय। साम टीव्हीनं खोलात जाऊन काही तथ्य शोधून काढलीत आणि मग काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा या खास रिपोर्ट मधून। पाणीपुरीच्या पाण्यात ऍसिड। टेस्टी पाणीपुरीसाठी ऍसिडची भेसळ। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पाणीपुरी नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी येतं। पाणीपुरी खायला आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। अनेक जण आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरीवर ताव मारतातच। लज्जतदार, काहीशी झटका देणारी मात्र तितकीच गोड पाणीपुरी प्रत्येकाला खावीशी वाटते। पाणीपुरीच्या चवीचं खरं गुपित आहे ते स्वादिष्ट पाण्यात। पुदिना आणि तिखट गोड पदार्थ मिक्स करून हे पाणी तयार केलं जातं। मात्र याच पाण्यावर शंका उपस्थित करणारा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। त्यात पाणीपुरीतल्या पाण्याला चव येण्यासाठी घातक पदार्थ मिसळले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। व्हायरल मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। पाणीपुरीसाठी जे पाणी वापरलं जातं त्याला चव येण्यासाठी मिठाचं ऍसिड वापरलं जातं। विषारी पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे। काही दुकानदार आपल्या फायद्यासाठी पाणीपुरीच्या पाण्यात भेसळ करतायत। हे ऍसिड बाजारात सहजपणे उपलब्ध होतंय। चायनीज पदार्थांना चव येण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे। मात्र पाणीपुरीतही अशा काही पदार्थांची भेसळ केली जाते का? असं कोणतं विषारी मीठ आहे जे पाणीपुरीला चविष्ट बनवतं? आम्ही यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला। तज्ञांकडून याबाबत माहिती घेतली तेव्हा बऱ्याच बाबी समोर आल्या। ज्या पद्धतीनं पेशंट एक ॲसिडिटी किंवा अल्सर टाईपचे आजार हे घेऊन येतात आणि हिस्ट्री देतात की आम्हाला चटपटीत मसालेदार आणि पर्टिक्युलरली गार्डनवरचे पदार्थ खायला आवडतात, तर मला वाटतं कुठेतरी ह्याची स्ट्रॉंग लिंक आहे। आणि ह्या लिंकचा विचार करून लोकांनी चटपटीत खाण्यापासनं आपल्याला किती वेळा खायचं आहे, किती फ्रिक्वेन्सीनी खायचं आहे, किती प्रमाणात खायचं आहे, असं कुठेतरी भान ठेवणं फार आवश्यक आहे। पाणीपुरीच्या पाण्याला टेस्ट येण्यासाठी त्यात मिठाचं ऍसिड टाकलं जातं। 50 लिटर पाण्यात 400 ग्रॅम ऍसिडची भेसळ केली जाते। ग्राहकांना शंका येऊ नये म्हणून चिंच आणि आमचूरचं प्रमाणही जास्त ठेवलं जातं। हे ऍसिड स्लो पॉइझन प्रमाणे काम करतं। त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो। जळजळ तसंच पोटाचे विकार होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत भेसळ तर नाही ना याची खातरजमा करून घेणं आवश्यक आहे। ज्या भांड्यात पाणीपुरीचं पाणी ठेवलेलं असतं ते पाणी बारकाईनं बघा। भांड्याच्या रंगाची झीज झाली असेल तर त्यात भेसळ असू शकते। स्टीलच्या प्लेटमध्ये पाणी घेतल्यानंतर ती चमकदार नसेल तर पाण्यात ऍसिड असू शकतं। याशिवाय पाणीपुरी खाताना दातांवर एक थर जमा होत असेल तर ते पाणी भेसळयुक्त असू शकतं। त्यामुळे पाणीपुरीच्या पाण्यात मिठाचं ऍसिड मिसळलं जात असल्याचा दावा सत्य ठरलाय। अर्थात सगळेच पाणीपुरी विक्रेते अशी भेसळ करतातच असं नाही। मात्र तरीही आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सजग राहणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।